तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पुढे पाहायला मिळणार आहे की इकडे बाळजाबाई तिथे आलेले असतात आणि सर्वजण गावकरी एकच घोषणा देत असतात. ते म्हणत असतात डेअरी विक्री थांबलीच पाहिजे. आणि त्यानंतर दलपत भाऊजी तिथे येतात आणि बाळजाबाईच्या कानामध्ये सांगतात आपल्याला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, कारण आता इथे सर्व गावकरी जमलेले आहेत, आपल्याला ह्यांच्या अपोजमध्ये जायला जमणार नाही. आणि त्या देशमुखबाई पण इथे आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच इलेक्शनच्या तुमच्या अपोजिट उभं राहतात आणि आता तर त्या इथे तुमचा ह्या मुद्द्याचा नक्कीच फायदा उचलणार. त्यामुळे आपल्याला हा निर्णय मागे घ्यावा लागेल आणि इलेक्शनही तोंडावरच आलेलं आहे. त्यावर त्या म्हणतात आम्हाला असं वाटलं होतं ही डेअरी विकून इथे नवीन कारखाना येईल, नवीन मालक येईल, त्या कारखान्यातून तुम्हाला नवीन रोजगार उपलब्ध होईल. ह्या तुमच्या गावकऱ्यांच्या हितापायीच आम्ही हा निर्णय घेतला होता, पण आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यावर कृष्णा म्हणते आता ती नवीन कारखाना येईल, आम्हाला नवीन रोजगार उपलब्ध होईल, महिन्याच्या महिन्याला पगारही येतील, पण हे सगळं होण्यासाठी बराच टाईम लागेल आणि आमचं पोट तर हातावरचं आहे. तोपर्यंत आम्ही काय करायचं? आम्ही दिवस एक दिवसाचं कमावतो आणि रात्रीच्या चूल पेटवतो, पण आता 8-10 दिवस किंवा 1 महिना रोजगारच नसेल तर आम्ही काय करायचं? कोणाकडे बघायचं? आणि एवढे दिवस उपासमार कशी काढायची? आता तुम्हीच सांगा बाळजाबाई. त्यावर तो जयंत म्हणतो कृष्णे तू कोणाशी बोलतेस? कळतंय का? ह्यांच्यासमोर कोणीच बोलत नाही आणि तू जरा मगाचपासून बघतोय तर ह्यांच्यासमोर बोलत आहेस. त्यावर बाळजाबाई त्या जयंतला म्हणतात बाळा जरा दमानं घे, आम्ही सध्या इथे आहोत ना, मग तू कशाला बोलतोयस? त्यावर त्या म्हणतात आम्हाला जर आधी माहीत असतं ना तुमची नाळ आमच्या डेअरीशी एवढी घट्ट जोडली गेली आहे आणि आमच्या डेअरी विक्रीमुळे तुमचं एवढं नुकसान होणार आहे तर आम्ही हा निर्णय हा सौदा केलाच नसता आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठीच आम्ही हा निर्णय घेतला होता, कारण आम्हाला वाटलं इथे नवीन कारखाना येईल आणि तुम्हाला महिन्याला पगारी भेटत्यान, पण आता तुमचा याला विरोध आहे तर ठीक आहे. त्यावर कृष्णा म्हणते बाळजाबाई उद्याच्या लखलखाटासाठी आजचा घरातला दिवा फुकायचा हे कोणत्या गावचं शानपण आहे? त्यावर त्या म्हणतात मी इथे असं जाहीर करते तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या रोजगारासाठी आणि तुमचं पोटाची उपासमार मी अशी होऊ देणार नाही आणि त्यामुळेच गावकऱ्यांचा विचार करता मी हा निर्णय जाहीर करते की डेअरीची विक्री होणार नाही. त्यावर ते सौदा करायला आलेली जी बाई असते ती म्हणते तुम्हाला जर सौदा करायचा नव्हता तर आम्हाला इथे का बोलवलं? आमचा वेळ का वायाला घातला तुम्ही? तुमचा तर सौद्याच्या टायमाला लेच तोरा होता, पण ह्या पोरीनी तुमचा तोरा धुळीस मिळवला. त्यानंतर ती असं म्हणून तिथनं निघून जाते आणि बाळजाबाई दुष्यंत सर्वजण इकडे घरी येतात. दुष्यंत फारच चिडलेला असतो. त्याचा चिडलेला चेहरा पाहून इकडे अडानरावाला सर्व अंदाज आलेला असतो आणि त्यानंतर ते दलपत भाऊजी म्हणतात अरे तुझ्या आईचा तरी विचार कर दुष्यंत, असा रागात जाऊ नकोस, थांब जरा. त्यानंतर मैनावती तिथे येते आणि म्हणते तुमच्या डेअरी विक्री सौद्याचा सगळा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय. नाही म्हणजे दुष्यंत भाऊजी एवढ्या रागात वरी निघून गेलेले आहेत त्यामुळं म्हटलं. त्यानंतर लगेचच ती बाळजाबाई त्या दलपतला त्याच्या बायकोला आणि त्यांना सर्वांना तिथनं घेऊन जायला सांगते आणि ते सर्व तिघेजण तिथनं निघून जातात. त्यानंतर ती बाळजाबाई जयंतला थांबवते आणि त्याला म्हणते हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला त्याला लवकरात लवकर सापडून माझ्याजवळ हजर कर आणि त्यानंतर त्याची काय करायचं आहे ते मी ठरवेन, पण एक गोष्ट मात्र आमची ध्यानात ठेव, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर त्याला सापडून माझ्यासमोर आण. त्यानंतर तिथनं जयंत निघून जातो आणि इकडे तो आदानराव त्या बाळजाबाईला म्हणतो डेअरी विक्रीचा सौदा तुमचा फिस्कल आहे वाटतं, म्हणजे उडालेल्या माहितीनुसार आम्ही म्हणतोय वहिनीसाहेब म्हणाल्या त्याप्रमाणे बरोबर आहे का? त्यावर ती चिडून तिथनं निघून जाते आणि इकडे कृष्णाला सर्व गावकरी उचलून सावित्रीच्या घरी म्हणजेच कृष्णाच्या घरी आणतात आणि म्हणायला लागतात कृष्णाच आमची लीडर आहे, आता आवाज फक्त कृष्णीचा, अशा घोषणा द्यायला लागतात. त्यावर सावित्री हे सर्व पाहून दंग होते, आश्चर्य होते. तिला वाटतं आता ह्या कार्टीनं कोणता नवीन पराक्रम केला आहे, गाजवला आहे. ती त्यांना विचारते आता काय हिनं केलंय? त्यावर ते म्हणतात हिनं खूपच मोठं काम केलं आहे गावकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यानंतर ते म्हणतात ही तर मोठी वाघीणच आहे सावित्री तुझी लेक. त्यावर ती म्हणते आहे, आता तुम्ही जा. त्यानंतर तो एक माणूस म्हणतो आम्ही तर जाणारच आहोत पण हिच्यामुळे आज आमच्या पोटावर पाय पडता वाचला. त्यावर सावित्री म्हणजे असं काय केलं आहे या पोरीनी? त्यावर
त्यावर तो सांगतो आज हिच्यामुळेच आपली डेअरी आहे आणि आपल्या डेअरीमुळे आपले चुली वगैरे आज पेटणार आहेत. त्यावर ती म्हणते बाळजाबाईचा निर्णय हिने खोडून काढला आणि बाळजाबाईला निर्णय मागे घेण्यास हिने भाग पाडलं. आणि इकडे बाळजाबाई चिडून फारच रागात बसलेल्या असतात. रूम बंद करून एकट्याच झालेल्या सर्व प्रकाराचा त्या विचार करत असतात. त्यांना कृष्णीचा खूप राग आलेला असतो, पण इलेक्शन तोंडावर असल्यामुळे त्या हतबल असतात, त्या काही करू शकत नसतात. त्यांना सर्व आठवतं की जशा प्रकारे तिने बाळजाबाईंचा निर्णय चुकीचा ठरवला आणि बाळजाबाईंच्या डोक्यात काठी घातली आणि एवढंच नाही तर ती त्यांच्या लेकाला तिच्यामुळे मधमाशा चावल्या हा सर्व प्रकार ती आठवत असते आणि दात खाऊन कृष्णीचं नाव घेत असते. त्यानंतर ती म्हणते आता शांतपणे काय ते त्या कृष्णीचा निकाल लावायलाच पाहिजे. आणि इकडे दुष्यंत थोडा वेळाने त्याचा राग शांत झाल्यानंतर खाली येतो आणि बाळजाबाईच्या रूमजवळ जाऊन तिला हाका मारायला लागतो आई आई म्हणून, पण बाळजाबाई काही रूम उघडत नाहीत. तरीही तो हाका मारतच असतो. हे पाहून आदानराव तिथे येतात आणि त्याला म्हणतात नकोस हाका मारू तिला, तिचा राग शांत झाल्यावरती उघडेन दार, सध्या तिचं डोकं गरम आहे आणि राग आल्यास डोकं गरम असल्यास दार लावून एकटं बसायची ही तिची जुनी सवय आहे. त्यावर दुष्यंत त्याला म्हणतो असं तर मग माझ्या आईच्या सवयी तुमच्या लक्षात आहेत तर, आणि तुम्हाला इथे येऊन माझ्याच आईच्या सवयी मला सांगण्याची गरज नाही. मुळात तिची आज जी अवस्था आहे ही फक्त तुमच्यामुळेच आहे, कारण जर तुम्ही तिच्याकडे जरा लक्ष दिलं असतं तर आज तिची अशी अवस्था नसती. दुःखामध्ये सुखामध्ये जर तुम्ही तिच्यासोबत असता तर तिचे रूमचे दरवाजे कायम उघडेच राहिले असते. पण ह्या सर्वांना कारणीभूत फक्त तुम्हीच आहेत, त्यामुळे तुम्ही मला सांगू नकात. त्यानंतर तो म्हणतो बाळा तुला थोड्याच अर्ध्याच गोष्टी माहीत आहेत. त्यावर तो म्हणतो बास, मला तुमच्या तोंडातून एकही शब्द ऐकायचा नाही आहे आणि आता आदानराव तुम्ही इथं थांबून सिंपती मला देऊ नका, तुम्ही इथून जाऊ शकतात. असं म्हणून तो त्याच्या बापाला तिथनं हाकलवतो. आणि इकडे जयंतला एक माणूस येऊन भेटतो आणि तो रेकॉर्ड जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या नंबरवरनं, तो नंबर त्याला देतो. त्यावर तो म्हणतो केलं का काम माझं? त्यावर तो म्हणतो झालं जयंतराव. तर तो म्हणतो फक्त शेट म्हणायचं. त्यानंतर तो म्हणतो मी नंबर तर देतो, नंबर सापडून आणलेला आहे आणि कोणी व्हायरल केलं आहे त्या माणसाचं नावही आणलं आहे सापडून, फक्त तुम्ही मला माझं मोबदला द्या. त्यावर तो म्हणतो हा शेट कोणाचं काम कोणाकडनंही फुकट करून घेत नाही, तुझा मोबदला तुला लगेचच मी देऊन टाकेन, फक्त तू आधी नाव सांग. त्यावर तो नंबर आणि नाव सांगतो. त्यानंतर जयंत त्याला पैसे देतो आणि ते सर्व काम कृष्णीनं केलं असतं. हे ऐकून तो जयंत फारच आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो ही एवढीशी पोर व इतकी त्या बाळजाबाईच्या मागं का लागली आहे, हिला जगण्याची इच्छा नाही आहे का? त्यानंतर इकडे भक्ती त्या कृष्णीला म्हणते तू एवढं मोठं पाऊल का उचललंस, तुला माहीत आहे ना आता आई बघ तुला खूप चिडली आहे, ती काय करण काही सांगता येत नाही. त्यावर ती म्हणते अगं मी तर गावकऱ्यांच्या भल्यासाठीच केलं आहे आणि ह्यामध्ये आपलंही भलंच आहे की. आता तूच सांग, उद्या जर डेअरी बंद झाली असती तर आपण कुठं दूध घातलं असतं आणि मी कर्ज त्या जयंतचं कसं फेडलं असतं, त्यामुळेच मी हे सर्व केलं आहे भक्ती. त्यावर ती म्हणते अगं तू चांगल्यासाठीच केलं आहेस, पण तुला बाळजाबाई माहीत आहेत ना कशा आहेत, आता सगळ्या गावापुढं त्यांना माघार घ्यावी लागली, ह्याचा त्यांना केवढा राग आला असेल. आणि आता जर उद्या त्यांनी घरी येऊन काही केलं तर आई तर तुला माहीतच आहे तुला सोडणार नाही. त्यानंतर सावित्री बाहेरून येते आणि तिला काठीने मारायला लागते आणि म्हणते तुला आमचं घराचं वाटोळच करायचं आहे का? असं असेल तर तू एकदाच करून मोकळी हो, तुला कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये करायला? विकायची होती डेअरी त्यांना तर विकू द्यायचीस ना, तू कशाला या सर्वामध्ये पडलीस? त्यावर ती म्हणते आई तू माझं एकदा ऐकून तर घे. त्यानंतर तरीही सावित्री तिचं काहीच ऐकत नाही आणि भक्ती तिला अडवायला येते. तर ती म्हणते भक्ती तू गुपचूप मुकाट्यानं मागं जा, नाही तर तुलाच मी हिच्या आधी सोलून काढन, कारण तूच हिच्या पाठीशी सारखं उभी राहतेस, म्हणूनच हिचं हे असलं पराक्रम करण्याचं बळ वाढतं. असं म्हणून ती तिला म्हणते तू पाठ दाखव आधी. आणि त्यानंतर त्या कृष्णीच्या पाठीवरती सपासप मारायला लागते काठीनं. कृष्णी थांब थांब म्हणत असते, पण ती सावित्री मात्र काही थांबत नाही, तिला मारत
असताना भक्तीलाच फार रडायला येतं. तिला ते पाहवत नसतं, कारण सावित्री फारच तिला मारत असते, रागराग करत असते. बाळजाबाई त्यांची डेअरी विकू नाहीतर काही करू, ती त्यांची खाजगी मालमत्ता आहे, ती काही तुझ्या बापांनी त्यांना घेऊन दिलेली नाही, मग तू कशाला मध्ये मध्ये बोलत होतीस. त्यानंतर ती असं म्हणून तिला मारते आणि तिथनं ती काठी तुटून पडते. त्यानंतर ती तिथनं निघून जाते. आणि इकडे जयंत बाळजाबाईला सांगतो की काकीसाहेब, हे सर्व काम त्या कृष्णीचंच आहे. आता त्या कृष्णीचा काय ते निकाल तुम्ही एकदाचा लावाच, नाहीतर मी लावतो, तुम्ही मला तशी परमिशन द्या. त्यानंतर दुष्यंतला हे कळताच दुष्यंतला फार राग येतो आणि दुष्यंत तिथनं निघून लगेचच त्या रात्रीचंच त्या कृष्णीच्या घरी येतो आणि त्या कृष्णीला म्हणतो, माझा आजपर्यंत कोणीही शत्रू नव्हता, तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, पण आजपर्यंत मी कोणालाही शत्रू मानत नव्हतो, पण आज मात्र माझ्या आईला सर्व गावकऱ्यांसमोर तुझ्यामुळे मान खाली घालावी लागली. तिचा निर्णय आजपर्यंत तिने कधीच मागे घेतलेला नाही आहे, तुझ्यामुळे तिला निर्णय मागे घ्यावा लागला आणि ती सौद्याला आलेली बाईही तिला नाही नाही ते बोलली. आजपर्यंत कोणीच माझ्या आईला असं बोललं नव्हतं, माझ्या आईचा अपमान कोणीही करेन एवढी हिंमत कोणात नव्हती, पण तू ती हिंमत त्या गावकऱ्यांमध्ये आणलीस, त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही. आजपासनं तू माझी शत्रू आहेस आणि फक्त शत्रूच राहणार. त्यानंतर कृष्णी त्या दुष्यंतला म्हणते, तुम्ही थांबा, माझं ऐकून तर घ्या, मला काय म्हणायचं आहे. त्यावर तो म्हणतो, इनफ इज इनफ, मला एकही शब्द ऐकायचा नाही आहे, तुझ्यासारख्या इडियट मुलीचा तर बिलकुलच नाही, तू माझी दुश्मन आहेस. आणि असं म्हणून तो तिथनं निघून जातो. तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.